आणि आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण दिवाळी सणाची सुरुवात होते वसुबारसाने आणि आज वसुबारस असल्याने पहिला दिवा हा वसुबारसेची पूजा करताना लागेल। हिंदू धर्मामध्ये या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणतच दिवाळीची सुरुवात ही गाई वासराच्या पूजेने होत असते आणि या दिवशी गायीची आणि बैलांची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे आणि त्याच बरोबरीने वासराची पूजा सुद्धा होते। दूध दुभतं देणारी गाय आणि घरामध्ये सधनता असण्याचं ते लक्षण आहे आणि आगामी काळामध्ये गाय वासरू हे सधनतेचं लक्षण केवळ एका घरात नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये ही गाय दूध पुरवत असल्यामुळे गाय वासराची पूजा महत्त्वाची मानली जाते। केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरात सुद्धा गायींच्या गोठ्यामध्ये जाऊन लोक त्यांची या दिवशी आवर्जून पूजा करतात। असं म्हणतात की या दिवशी गायीची पूजा केल्याने घरामध्ये भरभराट होते, धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही, कुटुंबामध्ये सदैव सुख समृद्धी आणि सौख्य नांदतं आणि त्यामुळेच आपण आपल्या बळीराजाचा पोशिंदा असलेल्या जनावरांची पूजा करून त्यांचा सन्मान करतो। त्यामुळे त्यांची कृपा देखील आपल्या कुटुंबावरती राहते असं मानलं जातं। आजचा दिवस वसुबारसेचा आणि म्हणून ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये गाई वासराची पूजा होते, त्यांच्या खुरांची पूजा केली जाते, त्यांना खास झूल परिधान केली जाते, इतकंच नव्हे तर गोडधोड त्यांना खाऊ घातलं जातं आणि त्याचबरोबरीने आजचा हा दिवस वसुबारसाचा दिवस असल्यामुळे एक विशेष महत्त्व या दिवसाचं सांगितलं गेलेलं आहे। पुराणांमधनं हे सांगण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सगळ्यांचा शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा आवडीचा आणि जवळचा प्राणी म्हणजे गाय। दिवाळीची पहिली सुरुवात आणि पहिला दिवस वसुबारस। वसुबारस आजच्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातोय। तर या दिवशी गायींची पूजा केली जाते, वासराची देखील पूजा केली जाते, घरात धनलाभ होतो अशी मान्यता त्यामुळे आहे। वसुबारसेला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात। तर या साठीचा पूजाविधी कसा स्वरूपाचा आहे ते आपण बघूयात। सकाळी उठून स्नान करावं, स्वच्छ कपडे घालावेत आणि अंगणामध्ये दिवे लावावेत, घरासमोर रांगोळी काढावी, गायीची पूजा करून नैवेद्यही समर्पित करावा, गरजूंना दान करणं या दिवशी शुभ मानलं जातं। अगदी साधा सोपा असा हा पूजाविधी आहे। वसुबारसाचं पौराणिक कथा काय आहे आपण बघूयात। वसु नावाचा संत होता, मार्गदर्शनाखाली लोकांनी संपत्ती देवाची पूजा करण्याची परंपरा सुरू केली। वसुबारसेला आर्थिक समृद्धीसाठी व्रत केली जातात अशी सुद्धा काही पौराणिक कथा या सांगितल्या गेल्यात।